बाळा, तुझा स्वतःवर विश्वास आहे ना? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग कशाला तुझ्या मुलांची काळजी करतोस? अरे, साक्षात मी तुझ्या पाठीशी आहे. साक्षात माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. म्हणून सांगतो, मुलांची काळजी करू नकोस. त्यांनी फक्त सत्याने आणि कर्म चांगलं करण्यासाठी भाग पाड. त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. जसं तू मेहनत करतोस, जसं तू राबतोस, जसं तू कष्ट करतोस, तसं त्यांना करण्याशी शिकव. बाळा, नेहमी संस्कारच माणसाला मोठं बनवतात. जिथे संस्कार असतात तिथं मी असतो बाळा. तू तुझ्या मुलांची काळजी करणं सोडून दे. त्यांचं भविष्यकाळ खूप चांगला आहे. कारण तू आजपर्यंत सत्याच्या मार्गावरती चालला आहेस. लोकांनी तुला त्रास दिला, तुझ्या चांगल्या वागण्याचा फायदा घेतला, परंतु तू तुझं कर्म सोडलं नाहीस. तशीच शिकवण तुझ्या मुलांना दे. बाळा बाळा पैसा काय, आज असतो उद्या नसतो, परंतु माणुसकी महत्त्वाची. त्यांना माणसाशी माणसासारखं वागायला शिकव. कारण माणसाचा जन्म हा एकदाच असतो. त्यामुळे ते जे कर्म करतील तेच त्यांच्या पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडेल. म्हणून त्यांच्यावरती संस्कार चांगले कर. माझं नामजप करायला लाव. माझं नामस्मरण करायला लाव. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यात त्यांना देवाचा सहभाग असतो हे शिकव. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी शिकव. कारण स्वतःवर विश्वास जर ठेवला नाही तर माणूस कधीच आयुष्यात मोठा होऊ शकत नाही. आपल्याला समाजात जे लोक त्रास देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी मुलांना शिकव. बाळा, तुझ्या मुलांची काळजी करू नकोस. त्यांचा भाग्योदय होईल. आयुष्यात त्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांना सत्याने आणि ध्येयाने पुढे जाण्यासाठी शिकव. माझा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव असेल. बाळा, माणूस जसं कर्म करतो तसेच आयुष्य त्याला पुढच्या आयुष्यात मिळतं. म्हणून कितीही अडचणी, कितीही संकट आली तर आपला धर्म सोडायचा नाही हे मुलांना शिकव. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवलं होतं तसंच तू तुझ्या मुलांना गीतेचा भाग बनव. आपल्या धर्मावरती विश्वास ठेवून सगळे ज्ञान, सगळे संस्कार त्यांच्यावरती कर आणि बघ तुझी मुलं खूप मोठी होतील. माझा आशीर्वाद त्यांना आहे. आपण जसं घडवतो तसं मुलं होतात. पैशापेक्षा माणसं जपायला मुलांना शिकव. कारण माणूसच माणसाशी शेवटी कामी येतो. पैसा हे फक्त माध्यम असतं. माया, ममता, प्रेम हेच काही सर्वस्व असतं. माझा आशीर्वाद तुला कायम आहे. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ.